पौराणिक कथांच्या अनुसार एका दिवशी माता पार्वतींनी शिवजींना त्यांच्या डोक्यात धारण केलेल्या रुद्राक्ष माळांबद्दल विचारले। त्यावर शिवजींनी गौरी मातेला उत्तर दिले, या माळेचा प्रत्येक रुद्राक्ष माता पार्वतीच्या एक जन्माचा प्रतीक आहे। हे ऐकल्यावरती गौरी मातेने देवाला प्रश्न केले, प्रत्येक जन्मात माझा मृत्यू होतो, पण भगवान शिव अमर कसे? हा प्रश्न वर्षानुवर्ष गौरी मातेच्या मनात होता आणि त्यांनी खूप वेळा या प्रश्नाचे उत्तर जाण्याची इच्छा केली। अंततः भगवान शिवजींनी निर्णय घेतला की आता माता पार्वतींना सृष्टी आणि अमरत्वाचे रहस्य सांगणार, पण हे रहस्य एक गुप्त आणि एकांत स्थानावरच सांगितले जाऊ शकत होते। त्या कारण देवाने धर्तीवर एक विशेष स्थान निवडले। अशी मान्यता आहे की या गुफेची रचना भगवान शिवजींनी स्वयं केली होती आणि ते विशेष स्थान म्हणजे अमरनाथ गुफा। असं म्हणतात, गुंफेच्या दिशेने जाताना देवाने सर्वप्रथम नंदी महाराजांना पहलगाम मध्ये आणि त्यांच्या जटात राहणाऱ्या चंद्रकाराला चंदनवाडीमध्ये सोडले होते। ज्या सापाला भोलेनाथ गळ्यात धारण करायचे त्या शेषनागाला देवाने शेषनाग ताल मध्ये सोडले आणि असं म्हणतात की शेषनाग आज पण त्या ताल मध्ये वास करतो। त्यांनी त्यांचे पुत्र गणेश महाराज त्यांना देवांनी महागुणा पर्वत म्हणजेच आजच्या काळात बोलल्या जाणाऱ्या गणेश टॉपवरती सोडले। त्यानंतर जीवनाचे 5 मूळ तत्व ज्यांना देव धारण करायचे ते तत्व म्हणजे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश यांचाही देवांनी त्याग केला आणि ते त्याग केलेले तत्व म्हणजे पंचकर्णी। या सर्वांचा त्याग करून भगवान शिवजींनी आणि माता पार्वतींनी गुंफेत प्रवेश केला आणि तिथे त्यांनी माता पार्वतींना सृष्टीची उत्पत्ती आणि अमरत्वाचे महान रहस्य सांगितले। त्यामुळे या पवित्र स्थानाला अमरनाथ असे नाव दिले। नमस्कार मंडळी, मी भावेश पाटील स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की पहलगामला आपण पोहोचलो होतो आणि आज माझ्या जीवनाची पहिली यात्रा सुरू होत आहे, ती म्हणजे अमरनाथ यात्रा। तर चला तुम्ही पण या यात्रेत माझ्यासोबत सहभागी व्हा। तर टोटल ही आपली यात्रा असणार आहे 48 किलोमीटरची आणि ही आपण करणार आहे 2 दिवसात। तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। नमस्कार मंडळी, मी भावेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपला दिवस चालू होणार आहे बाबा अमरनाथच्या यात्रेचा आणि आता वाजले सकाळचे 3:30। तर आम्ही तयारी करून झालो, आयडी घातली गळ्यामध्ये, कपडे हेच घातले जुने कारण पाऊस थोडासा आहे, सो त्यामुळे मी जुनेच कपडे घातले आणि उद्यासाठी नवीन ठेवलेत। आपण 2 दिवसामध्ये सगळं कव्हर करणार आहे। आता हे चेकआउट टाइम झाला आमचा। चला आपली तयारी, मी शूज नाही घातले। तर आपल्या यात्रेची सुरुवात चंदनवाडी मधून सुरू होते आणि तिथे पोहोचल्यावरती सर्वप्रथम आपले RFID कार्ड चेक करून गेटच्या आत सोडले जाते आणि त्यानंतर आपल्या यात्रेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। चला लवकर पोहोचलो आम्ही, 5 वाजले तरी इथं ऍक्सिडेंट झालं त्यामुळे जरा लेट झालं। ऍक्सिडेंट झाला आणि एकदम 5 वाजता एकदम बघा तुम्ही 5 वाजता नजारा बघा तुम्ही, हे 5 वाजले सकाळचे आणि गर्दी का नाही कारण ना पब्लिक तेवढी नाही आहे। पटकन हे ID दाखवायचं आहे कारण गर्दी नाही आहे, तर झपाझप पळत जातो। बाकी गाड्यांच्या लाईनी बघा, कारण आम्ही चालत जाणार आहे ना, त्यासाठी काठी घेतली। बाकी गर्दी बघा, बम बम बोले। चला भेटूया थोड्या पुढे जाऊन, जरा रजिस्ट्रेशन करतो। चला चेकिंग झाले, सर्व झाले, यात्रा सुरू झाली आमची। जास्त टाइम पण नाही लागला, बरं झालं लवकरच यात्रा चालतो आणि आपले आर्मीवाले खूप आहे तिथं। इथून आता यात्रा सुरू होणार आपली। यात्रियों से निवेदन है कि वो भीड़ जमा ना करे, आगे बढ़ते रहे, कृपया आगे बढ़ते रहे। वेट करतो ग्रुपचा। बीच में ना खड़े रहे, साइड में आ जाइए, बीच में ना खड़े रहे भाई साहब, इधर को आ जाइए, पीछे की साइड में आ जाइए, अंदर की साइड में आ जाइए, जयशंकर की। धन्यवाद बोले। चला जरासा नाश्ता घेतलाय खायला, चालायचं म्हणून, तर खाऊन भेटतो तुम्हाला। चाललोय आम्ही आता, निघतोय। बोले हर हर बोले।
चढाई चालू होईल आता घोड्यांची वाट बघायची आहे, कारण पप्पासं जाणार आहेत घोड्यावरती. तर बघू आता यांच्यासाठी वाट बघू जरा. पप्पासांना सोडलं आता आम्ही इथून निघतो ट्रॅक चालू करायला, कारण आम्हाला 3 वाजायच्या आत पोचायचं आहे. जर तिथे पोचलो नाही 3 वाजायच्या आत तर मग ते एंट्री घेत नाही, त्यामुळे लवकरच पोचावं लागेल आम्हाला. बाकी हिरवळ डोंगर चालू झाले आणि जरा थंडी आहे थोडीशी आता, कालप्रमाणे गरमी नाही आहे. चला प्रवासाची सुरुवात झाली आणि समोर मस्त डोंगर दिसत आहेत. जय भोले जय भोले. आणि मेडिकलपासून ते दवाखान्यापर्यंत सगळे इथे डॉक्टर पण अवेलेबल आहेत, सर्व अवेलेबल आहे. आता आज आम्ही कमी बोलू आणि जास्त चालू, कारण 32 किलोमीटर आम्हाला डोंगर चढायचं आहे. तर त्यासाठी थोडं बोलणं कमी ठेवायला लागेल. जेवढी बकबक कमी करेन तेवढं जास्त चालेल, कारण शेषनागपर्यंत आजच आम्हाला कवर करायचं आहे एकाच दिवसात शेषनाग. कारण 1च्या नंतर बोलो हॅलो जय बोले. हां तर 1 का 1.5 आहे का ते टायमिंग, त्यानंतर घेणार नाही. त्यामुळं त्याच्या आधीच आम्हाला शेषनागला पोचायला लागेल. पिसूकाठी इथून फक्त घोडे जातात आणि आपला रस्ता इथून आहे, त्या साईडला ना फिरून. तो घोड्यांसाठी केला आहे तुम्ही नवीन रस्ता तो. अच्छा 1 किलोमीटरचा फरक पडेल. आ जाओ ना भाई. हाय गाइस. बघायचं तुला सुरुवातच इथून झाली, स्टार्टिंग पासूनच नजारे. बम बोले बघा किती भारी आहे. हा छोटासा ब्रिज आहे. काही लोक इथं आंघोळ पण करतात, जे लवकर आले असतील ते आंघोळ करत असतील. आता खरी परीक्षा इथून चालू होईल आपली, कारण इथून चढाई चालू होणार आपल्याला. चला थोड्या वेळ आधी 30 मिनटं अगोदर म्हणजे तिथून आपलं प्रवास सुरू झालेला आणि आता आपण आलो आहे. चढण आहे ना म्हणून जरा दम लागतो आहे, पण तेवढी चढण नाही, रस्ते बनवतात म्हणून काय वाटत नाही. बाकी घोडे कमी बोलेन कमी ब्लॉग होतील. जय भोले. मोजून 2 का 3 किलोमीटर चढलो, हवा निघली. पाय पंक्चर लवकर होतील, पण तुम्हाला नजारा दाखवण्यासाठी थांबलो. नजारा बघा. जय भोले. हर हर महादेव. हर बहुत आनंदित मन प्रसन्न होईल असं दृश्य आहे. नाही काय. हर हर महादेव. महादेव शिव शंभो. चलिए यात्रा मार्ग, अद्भुत दृश्य. साइड बोले अद्भुत दृश्य अद्भुत है ना. अद्भुत दृश्य. आप कहाँ से मित्र? हम मुंबई से. मुंबई से, दिल्ली से. दिल्ली से. बहुत आनंदित. हर हर महादेव. हर हर महादेव. चलिए. अशी खूप चांगली माणसं पण भेटतात, त्यांनी कॅमेरा पकडून जरा शूट केला आपला. भाई चाललाय. उगाच त्यांनी जॅकेट घेतलं, मला बोलत होते हे जॅकेट घाल, थंडी असेल वरती, पण मला माहिती आहे मी याच्या आधी पण चाललो आहे. जॅकेट घालून मतलब नाही, जास्त घाम येणार. जेवढं हलकं तेवढा चालचाल. आता मी तर बघा चड्डीवरती आणि चप्पल घातले, बुटं तर नाही घातली मी. ज्याच्यात आपण कम्फर्टेबल आहे त्याच्यावरतीच चालू. कपडे दिले बोलले मी कम्फर्टेबल. पप्पाकडे एक जोडी दिली मी कपड्याची बस. बाकी एक माझी बॅग आहे गोप्रोसाठी, रेनकोट आहे त्याच्यात, पॉवर बँक आहेत, बॅटरी आहेत, बस.
चला सगळे मागे राहिले आणि मी आता पोचलो आहे पिसू टॉपच्या चढाईवरती. हा जो टॉप चढाई दिसते पिसू टॉपची चढाई आणि खूप डिफिकल्ट मानली जाते. चला ही चढाई करूया. धीरे धीरे में आता आपण आलो वाद्यामध्ये. दोन्हीकडे आता दुखत आहे. माहीत नाही कॅमेरा दिसतोय की नाही, बट गरमी होते खूप आता, पण तेवढीच मजा पण येते ट्रॅकला. बाकी गँग सगळी मागे राहिले, येतील ते पुढे मला माहिती आहे. मामा स्वतः गोळीसारखे येतील. चला पिसू टॉप चढता चढता ORS पण पितो. हे इम्पॉर्टंट आहे. इथं जर चढायचं आहे हीच चढाई जास्त आहे. त्याच्यानंतर काय थोडी अशीच तयार चढाई. ही बघा कशी पार गेले डोंगरात, त्या बोलू नाही शकत. चला हर हर महादेव. आता दम लागायला लागला कारण 2 बॅगी झाल्या माझ्याकडे. भाई तर दमला, त्याची बॅग मला दिली. आता माझा काय खरं नाही. ही चढाई सर्वात हार्ड चढाई हीच आहे. मुख्य को खाना पैसे को पानी, बोल बाबा बर्फानी. फायनली पिसू टॉपची चढाई संपली. नजारा माय गॉड. हो सगळे मागे राहिले. भाई साहब आता लक्ष गेलं, हे बघा रस्ता घोड्यांसाठी येतो. असा झिकझॅक 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 होऊन तिथं पोहोचतोय. शपथ. डेंजर आहे. चला आपण आपला ट्रॅक सुरूच ठेवूया. 2 घंट्याची ट्रॅक एकटाच आहे. आजूबाजूला कोण नाही, ओळखीचं नाही. मागे पण हौसला है इसलिए आगे हो. आणि तिकडे टेंट दिसत आहेत मला. होपसो मला पाणी भेटेल कारण माझ्या खांद्यावर 2 बॅग आहेत. भाईने साथ सोडली. आता पाण्याशिवाय मला उपाय नाही कारण घसा सुकला आता पूर्ण माझा ट्रॅक करून करून. आता हे टेंट दिसत आहेत मला समोर, तिथे जाऊन एकदा बघतो. आणि बॅटरी खूप लवकर ड्रेन होते बिकॉज थंड हवा इथं, थंड वातावरण आहे थोडंसं आता, म्हणून थंड वातावरणात बॅटरी लवकर लो होतात. आता मी जास्त काय बोलणार नाही कारण इथं वापस चढाई आली. ही पार इथून चढाई तिथपर्यंत आहे. आता शेषनागला भेटूया. चला फायनली पिसू टॉपला पोचलो. ते टेंट आहेत, वॉशरूम आहेत. हां पहिला पाडा होता, 5 झाला, पण आपल्याला शेषनाग पण पार करायचं आहे. होपफुली 1 वाजेपर्यंत आपण पूर्ण ट्रॅक करू असं माझं म्हणणं आहे. आता बघू. खाई करू नका घाई, बाजूला आहे खाई. चला पण एक टेन्शन नाही का, इथं प्रत्येक पॉईंटला लंगर आहेत, सो त्यामुळं काही टेन्शन नाही वाटत आहे. तर आता पाणी पितो. हां बोले पानी पिए, गिलास प्लेट में डाल दो. धन्यवाद बोले. ते बोले टेंटमध्ये भोलेनाथाचं मंदिर पण आहे. चला मी तर वाट नाही बघणार यांची, कारण हे लोक पुढं जातील आणि मी राहीन मागे. त्यापेक्षा मी पुढेच जातो. हर महादेव, शिव शंभो.
जायचे 75 ने 21 किलोमीटर आहे अजून. जजबाल आता येईल, जाजीबाल. पिशू टॉप तर झाले आमचे, बाकी सगळे दमले आता. हे डोंगर आहेत ॲक्च्युली, नाही जमणार आपल्याला असं वाटतं आपल्याला, पण हे खूप अवघड आहे. आणि याने दाला घोडा केला कारण तो दमला. त्याची बॅग पण मी देऊन टाकली त्याच्याकडेच, कारण त्याला जमलं नाही. फर्स्ट टाईम असल्यावर असंच होतं, माझा पण फर्स्ट टाईमच आहे. पण मी घाई काय केली, मी एक चुकी केली की मी सगळ्यांच्या पुढं गेलो. तर मामाने मला ओरडलं. मामाने मला एक अद्दल घडवल्याने एक गोष्ट सांगितली, देवाला चॅलेंज करू नका. आपण तो शक्ती देतो म्हणून आपण चालतोय. आपण जर फास्ट जाणार तर त्याला आपण चॅलेंज देतोय, तर तो आपले कठीणाई अजून वाढवणार. त्यामुळं मामा बोलले की आरामात चाल, काही घाई नाही आपल्याला. आरामात चालशील, आरामात पोचू. जर घाई करशील तर मग एका कोपऱ्याला पडून जाशील, आता बसून येतो. सो ती चुकी आता मी वापस करणार नाही. पण हे बघा असं वाटतं. घोडा पण आहे आणि जागोजागी आपले मिलिटरीवाले पण आहेत, इंडियन आर्मी. सल्यूट आहे भाई त्यांना, जे आपली एवढी सेवा करतात. आणि बघा हा धबधबा आहे हा. वाव यार वाव, जेवढा सुंदर तेवढा रिस्की. बघा, आणि इथं सर्वीकडे धुकं आहे आता. थंड हवा झाले. फक्त देवाला एकच प्रार्थना करेन की प्लीज पाऊस नको पाडून देऊस. तर पाऊस पडला खूप वांदे होतील आपले सगळ्यांचे. खुश लेबू शरबत खीरा, लेबू शरबत खीरा, लेबू शरबत. जरा कैमरा फोन है, कॅमेरा. थोड़ा करना. जय बोले. आपको लेनी है फ्रूटी तो ले लो. इनको बैग में डाल पहले चुनिए. बैग से ज्यादा यहाँ ठीक है. खुशी कितना कुछ बैग हैवी हो वरती बघा, खुशी खाली चुन्नी से क्या हैवी होगा बता तो. इथं काहीच नाही. म्हणजे अजून आम्ही ज्या टॉपवरती आहे तो दो है का क्या वाटते आपलं ग्रीनरी. जय बोले की, जय बोले की. जय बोले की, जय बोले की, करते छास जय बोले की.
चला मित्रांनो, आपण पोहोचलोय जोजी पालला. हे बोले हर महादेव. हर महादेव. असं गाणे असेल तर माझं पण जाऊ. Hello everyone, Jai Shankar Maharaj. याला बोलतात सुख. जय बोले. याला खरं म्हणतात सुख. थोडं बरं वाटतं ना नाचून. एनर्जी डाऊन झाली, नाचून एनर्जी वापस आली यार. ऑसम एक्सपिरियन्स आहे. आणि मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी माझ्या मामाला नाचताना बघितलं आहे. पाणी पितो जरा. मॅच मागितलं किती Just my thing with you what? विश्वदापर्यंत आलो आम्ही. मोठा विश्वदा. याचा एंड नाही. हा खूप खोल आहे. हा कधी संपत नाही ना संपणार आहे. आणि फॉग कॅमेरामध्ये दिसतोय की नाही माहिती नाही. आसमा को छू लिया. पूर्ण जागेवर आता ढग झाले. ऊन पण आहे पण थंड हवा आहे पूर्ण ढगांची. त्यामुळे समजून नाही येते. जास्त लांब
गणेश स्टॉपची चढाई गणेश स्टॉप जाम आहे इथे. हवा तर निघणार आहे पूर्ण, हवा निघाली आमच्या आता सध्या. चॅलेंज करतो देवाला त्याची जो थोडी मुलं मला जरा खोकला पण झाला, जास्त बोलणार नाही. थोडासा आम्ही पार केला कारण हड्डींनी आता उत्तर द्यायला सुरू केलं. सकाळपासून 5:30 वाजल्यापासून ट्रॅकच करतोय. आता दुपारचे 4:30 वाजलेत आणि आता आम्ही पोचू आमच्या डेस्टिनेशनवर. जय भोले. इकडची एक खासियत काय माहिती आहे मित्रांनो, तुम्ही कुठून पण असा, कुठल्या प्रांतात नसा, कुठून असा, माणसं आपल्याला फक्त एकच बोलणार, जय भोले. म्हणजे जय भोले ऐकून ना मनाला एवढं प्रसन्न होतं ना, मन ताकद येते, वापस ताकद येते. आता आम्ही ना दिल्लीवाल्यांच्या हॉल्टवर थांबलेलो. साधारणपणे 2 तास तरी झोपलो असेल, कारण ना आमच्या हाडांनी आम्हाला उत्तरं दिलेली. तसंची झोप झाली, फुल एनर्जी आली भाई. आता एनर्जी आली म्हणून चालतोय, चालूच शकलो नसतो. बघा विचार करतो, बोले बाबा तुम्ही थोड्या लांब कसे आले, आणि तुमच्या मागामागे ही लोक बघा, भले ती घोड्याने येऊ किंवा चालत येऊ, इथे येण्यासाठी मित्रांनो हिंमत लागते. आता तुम्हाला वाटत असेल काय डोंगरात चाललंय फक्त ट्रॅकच करतोय, या समजेल. भले भले ट्रॅकर्स पुढे करून गेले. आमच्या आता हाडांनी साथ द्यायचं सोडून दिले, बट भोलेबाबांचं नाव घेऊन पण पुढं जाऊ. इथे बोलतात भूखे को खाना और पैसे को पाणी, बोलो जय बाबा बर्फानी. याचं कारण असं आहे की तुम्हाला जे काही भेटेल, जय बोले, जे काही भेटेल फुकट भेटेल. तुम्हाला भंडाऱ्याची कमी नाही, खाय प्यायची कमी नाही. ते आपण बघितले पण नाही, ते आयटम इथे भेटतात. विचार करा, मोमोजपासून मोमोजपासून इडली, डोसा, चायनीजपर्यंत हे सर्व आयटम भेटतात. विचार करा.
आणि या डोंगरातनं नद्या बघा आणि एवढं थंड पाणी आहे ना, त्याच्या बाजूनी पण जातो ना तर थंडी फील होते. एवढं डोंगर, एवढं थंड पाणी आहे आणि माझे डोळे सुजत आले का, कारण जाम धुले इथे आणि मला सर्दी पण झाली, आवाज पण चेंज झाला आहे. पण भोले बाबा आहेत आपल्यासोबत. चला भेटूया आपण थोड्या पुढे. आता येईल 3-4 किलोमीटरचा ट्रॅक बाकी आहे, मग भेटू आपण. आता त्या ब्रिज जवळ पोचलो आणि आता बघा पायाचा अवतार बघा, बॅगेचा अवतार बघा, तोंड हात पाय सगळ्यांवरती माती लागले. जरा साफ करतो, थोडं फ्रेश फील होईल. शिवशंभो. क्रिस्टल पाणी, एकदम क्रिस्टल पाणी. त्यामध्ये थंड पाणी आहे. हे ग्लेशियरचं पाणी आहे ॲक्च्युली. सहन न होणारं पाणी. पाय धुतो, तोंड धुतो. फ्रेश वाटतं एकदम, हात लाल झाले. जरा बसतो आणि भेटतो. मित्रांनो इथे येणं खाऊ नये. आताच एका बाईला CPC दिले, चक्करून पडले. आता समोर तुम्हाला दिसत असेल किती किलोमीटर, 1.5 किलोमीटर ते सगळे टेंट लागले. 1.5-2 किलोमीटरचे. पंचतरणीमध्ये पोचलो फायनली.
6 वाजता तिथे पोचता पोचता 6:30 वाजतील ना. नाकातनं गंगा जमुना वाहायला लागली. BSNLचे टॉवर लावले तिथे. हां, अजून एक गोष्ट, जर तुम्ही इथे येत असाल तर पोस्टपेड सिम लागतील. पोस्टपेड रिचार्ज लागेल. प्रीपेडमध्ये काहीच नाही. आणि BSNL आणि जिओ हे 2च सिम चालतात. एअरटेल वगैरे काय चालत नाही. सर तुम्ही जर येत असाल BSNL आणि जिओच्या सिममध्ये पोस्टपेड बॅलन्स भरा. नक्की जरूर या आणि नक्की जरूर या. एक्सपिरियन्स घ्या. हां, समोर तिथं दिसतं. चला.